डंका हरिनामाचा हा आमचा चित्रपट कम्प्लीट एंटरटेनिंग पॅकेज आहे. पूर्ण मनोरंजनाची पूर्ण 100% गॅरंटी खात्री देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला मनोरंजनाबरोबरच श्रद्धेची, भक्तिभावाची, भक्तिरसाची छान सुंदर सुनेरी हळदी अशी किनार आहे. त्यामुळे अंतर्मुख करणारा असा चित्रपट तुम्ही खतखतून हसवण्याबरोबरच साडासा रडवणार नाही तुम्हाला, पण तरी तुमच्या डोळ्यांच्या कडा प्रत्येक वेळेला ओल्या करेल याची खात्री मी देतो. आणि काय म्हणूया छान अनुभूती तुम्हाला हा चित्रपट बघितल्यानंतर नक्कीच मिळेल. नाउमेद तुम्ही होणार नाही या चित्रपट. एक सकारात्मक भाव तुमच्या मनात हा चित्रपट बघून देखताना परिपूर्णतेचा भाव तुमच्या मनामध्ये नक्कीच तयार होईल. असा हा चित्रपट आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं त्या चित्रपटाच्या बाबतीत तर श्रद्धावान, निष्ठावान अशा सत्कर्मी लोकांनी हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश डोंगाट चिरडण्याचा केलेला, दडपण्याचा केलेला एक सशक्त प्रयत्न म्हणून हा चित्रपटाचा डंका हरिनामा. बाप आणि मुलगाच आहे, त्याचं वय आहे 60-65-70चा झालेला असा बाबा आहे. मी असं म्हणेन की संस्कार हे मारून धोपटून आणि कान पकडून केले जात नाही. आई वडिलांनी ते स्वतःच्या आचरणातनं मुलाच्या डोळ्यासमोर त्यांचं आचरण जगण्याचं ठेवलं, तर त्यांचं जगणं, आई वडिलांचं त्यांचं आचार हेच मुलासाठी संस्कार असतात. त्यामुळे मुलांची मुलं ही टिपकागदासारखी असतात, ती शोषून घेतात. आपले आईवडील जसे वागतात, आपले आईवडील जसे बोलतात, आपले आईवडील समाजाबरोबर इतरांबरोबर ज्या पद्धतीने वागतात, त्यांचं उठणं, बसणं, बोलणं हे सगळं टिपकागदासारखी तुमची मुलं शोषून घेत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चित्रपटामध्ये बाप आणि मुलाचं जे नातं आहे त्या पद्धतीचंच आहे की बापाचं आचरण कसं असेल तर मुलाचं आचरण त्या पद्धतीचं होतं. असा उत्तम नमुना म्हणजे हा चित्रपट आहे. पण आता म्हटल्याप्रमाणे भक्तीचं रिप्रेझेंटेशन अनिकेत करतोय, शक्तीचं रिप्रेझेंटेशन प्रियदर्शन करतो आणि व्यक्तीचं रिप्रेझेंटेशन किरण करतोय. तर मला असं वाटतं की भक्ती, युक्ती आणि शक्ती तिन्हींचा मेळ ज्यावेळेला एकत्र येतो, त्यावेळेला संकटांचा मुकाबला हा कुठल्या थराला केला जातो असं तुम्हाला प्रत्येक या चित्रपटामध्ये येणार आहे. म्हणजे तिघे जण ज्यावेळेला एकत्र येऊन त्या महाभयंकर अशा संकटाचा मुकाबला करतात आणि ते संकट असं पळवून लावतात आणि जो आनंदापासून सगळ्या गावाला हिरावून घेतला गेलेला आहे दुष्कर्मी लोकांनी, निष्ठ लोकांनी, तो पुन्हा कसा सगळ्या गावाला आणि समाजाला आनंद मिळवून देतो, तो म्हणजे हा चित्रपट आहे. सयाजी हा काय म्हणूया प्रचंड ताकदीचा असा अभिनेता आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी यांच्या सगळ्या सीमा ओलांडून तो साऊथ मध्ये देखील तितकाच लोकप्रिय झालेला असा अभिनेता आहे आणि याचा मराठीमुळे आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि तो या चित्रपटामध्ये असणं हेच या चित्रपटाचं खूप मोठं बलस्थान आहे. आणि सयाजी त्या चित्रपटामध्ये असतो त्यात त्याची भूमिका त्यांनी 100% चोख आणि त्या पद्धतीने झालेलीच. सो या चित्रपटात देखील तो तुम्हाला त्याच्या भूमिकेद्वारे तो आनंद देणारच आहे. आणि मी म्हणेन की सयाजी असल्यामुळे मे बी आम्ही हा चित्रपट नुसताच मराठीमध्ये नाही तर इतर भाषांमध्ये देखील आम्ही हा चित्रपट करून तो प्रदर्शित करणार आहोत. सयाजी असल्यामुळे त्याचा एक जो आवाका आहे तो आवाका खूप मोठा झालेला आहे. सयाजी हे आमच्यासाठी खूप मोठा एक काळ आहे त्या चित्रपटासाठी. मला असं म्हणायचं की अर्थता हा आपल्या जर मनाचा प्रत्येकाचा जर स्थायी भाव असेल आणि आपण आपल्या संकट समयी आपल्या त्यामुळे कठीण प्रसंगामध्ये आपल्या जीवनात
आपण जर ती आर्तता आणि ती आर्त हात आपण त्या श्रद्धास्थानाला जर दिली, मला असं वाटतं की तुमचं संकट तुमच्यापासून पुसून लांब जाईल. या चित्रपटाच्या माध्यमातून तीच अर्थ हात मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारीला मी फार लहानपणी गेलेलो आहे, मी त्याच्यानंतर गेलेलं नाही. पण एक सांगेन, लंका हरिनामाचा हा चित्रपट करताना या माऊलीच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून काम करताना मला पुन्हा एकदा वारीचा आनंद हा चित्रपट घेऊन गेलेला आहे. तिथे काम मी करत होतो त्यामुळे वारकऱ्यांबद्दल काय सांगायचं. वारकरी समाज हा इतक्या हाल चेष्टा दुःख आणि यातना वेदना सगळ्या सहन करणारा असा हा समाज संप्रदाय आहे. पण तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही मावळत नाही. याच्या मागचं खरं कारण एकमेव जे असतं त्याच्या अंतःकरणात आणि त्याच्या मुखामध्ये विठ्ठलाचा वास कायम असतो. आणि म्हणून त्यांच्या सुखापासून त्यांच्या आनंदापासून त्यांना कधीही कोणीही आणि कुठल्याही पराकोटीचं दुःख संकट त्यांना त्याच्यापासून परावृत्त करू शकतो. डील करणं हा आमचा आनंद देणारा भाग आहे आणि आम्ही आमचा आनंद त्या पद्धतीने डील करून मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमचं एक ब्रीफ आम्ही एक ठरवलेलं आहे की मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात कधीही स्वतःला दुःखी कष्टी अजिबात करायचं नाही. कायम हसत खेळत टवटवीत राहायचं, ताजंतवानं राहायचं. जर तसं राहायचं असेल, तुमच्यातली ऊर्जा सकाळी उठल्यापासून तुम्ही झोपेपर्यंत जर तुम्हाला कायम ठेवायची असेल, असं वाटतं तुम्ही स्वतःला आनंदी ठेवलं. आणि त्याच्यामधला एक खूप छान भाग आहे. इव्हिनिंग करतो आम्हाला खूप आनंद होतो आणि तो आनंद आम्हाला दुसऱ्यांना आनंद झालेला बघून आणखीन वेगळीच होते. सो काय म्हणूया, या हातीचे त्या हाती आमचा आनंद आम्ही तुमच्या हाती देतो. तुम्ही सुद्धा जर आनंद घेऊ शकत असाल, घेत असाल तर याच्यासारखा आम्हाला दुसरा आनंद आहे. तर आम्ही हे कायम चालू ठेवलं. किती जणांनी काही ट्रोल करू देत किंवा काही करू देत, आम्ही आमचा आनंद जो आहे तो मिळवण्याचा आमचा हक्क आहे. तो आम्हाला आमच्यापासून पुढे मिळवून घेऊ शकत नाही. ऐश्वर्याच माझ्यापेक्षा खूप पटीने जास्त ती डिजिटल मीडियावरती सोशल मीडियावरती इन्व्हॉल्व आहे आणि ती नुसतंच हे करत नाही. जर तुम्ही हे बघितलं तर तिच्याकडे कंटेंट खूप आहे. म्हणजे सोशल मीडियासाठी कंटेंट खूप आहे. म्हणजे ती प्रत्येक सिरियल करताना, प्रत्येक मालिका करताना एक नवीन गोष्ट शिकत असते आणि हळूहळू ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. काय काय शिकते चित्रपटाबद्दल हेच की 19 जुलैला हा चित्रपट सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. लंका हरिनामाचा चित्रपटगृहांमध्ये नक्की जाऊन बघा. तुम्हाला या हरिनामाचा आनंद जो आहे, काय त्याची महती आहे, काय त्याची शक्ती आहे, त्याचा अद्भुत असा अनुभव हा चित्रपट देऊन जाईल. सो नावमेद तुम्हाला अजिबात करणार नाही याची खात्री घेतो. हा चित्रपटगृहांमध्ये नक्की जाऊन. धन्यवाद.